नमस्कार मित्र, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्र, आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रिमझिम जो पाऊस आहे तो आता थांबणार आहे आणि मोठ्या पावसाला जिथे सुरुवात होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार आहे ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाबराव ढग यांनी दिलेला आहे मित्रांनो. तर त्यांचा दिलेला हवामान अंदाज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे इथं पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्र, तुम्हाला अशा प्रकारचे हवामान अंदाज डेली हवे असतील व्हॉट्सअपवर, ते सुद्धा एकदम फ्रीमध्ये, ते तुम्हाला बघा काय अडचण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे वेबसाईटवर येऊन जायचं. त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ती इथं ओपन करून त्याला जे ते स्क्रॉल करायचे. स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जातात आणि त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये हवामान अंदाज इथं मिळत राहतील. चला तर मित्र, आपण जिथे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्र, आता रिमझिम पाऊस थांबणार आणि मोठ्या पावसाला सुरुवात होणार असं जे ते वर्तवलं आहे पंजाबराव ढग यांनी. आणि खरे तर जुलै महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील जे ते देखील झाली. आणि मात्र जुलै महिन्याच्या शेवटच्या 3-4 दिवसात पावसाने उसंत घेतली होती आणि जुलै महिन्याच्या अखेरीस मोठ्या पावसाने ब्रेक घेतला आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सातत्याने होत असलेल्या रिमझिम पावसामुळे आणि ढगाळ हवामानामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये शेती पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव जे ते वाढला. आणि मात्र आता हे रिमझिम पावसाचे आणि ढगाळ हवामानाचे सावट दूर होणार आहे. आणि कारण की आता महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार असा अंदाज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव ढग यांनी यावेळी जाहीर केला आहे. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 5 ऑगस्टपर्यंत चांगला मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि या काळात काही ठिकाणी सूर्यदर्शन होणार आणि कडक ऊन पडणार असे सुद्धा त्यांनी म्हटले आहे. तसे जिथं कडक ऊन पडणार तिथे पावसाचाही जोर कायम राहणार असा अंदाज आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस ते बघूया. पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टपर्यंत राज्यातील अमरावती, वर्धा, नागपूर, अकोला, वाशिम, अचलपूर, शिंदखेड राजा, जालना, बुलढाणा, वैजापूर, अकोट, सिल्लोड, नाशिक, मालेगाव, जळगाव, इगतपुरी, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे असे त्यांनी म्हटलं आहे. गेल्या महिन्यात सांगली, पुणे, सातारा, कोल्हापूर सहित संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस जो तो झाला आहे. पण आता या चालू महिन्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस होईल असा अंदाज यावेळी त्यांनी जाहीर केला आहे. 5 तारखेनंतर पावसाचा जोर जो तो कमी होणार असं ते म्हणत आहे. ढग यांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात 6 आणि 7 ऑगस्टला पावसाची उघडीप राहण्याची शक्यता जिथे आहे. या काळात राज्यात जिथे कडक ऊन पडणार असा अंदाज आहे. या काळात पावसाची उघडीप जिथे राहील. पण लगेच 8 तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचा पुन्हा एकदा जोर जिथे वाढण्याची शक्यता आहे मित्र. तर मित्र, अशा प्रकारचा आपला आजचा काय हवामान अंदाज होता. तर मित्र, भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.